हरि ओम. नमस्कार. मी सौ प्रिया श्रीनिवास जोग. श्रीमद भगवद्गीतेवरील निरूपण आपण पाहत आहोत मंडळी. निरूपणात आपण पाहत आहोत गीतेचा 6वा अध्याय आत्मसंयम योग आणि यात आज आपण पाहूयात 9वा श्लोक. श्लोक असा आहे: सुहृन्मित्रार्युदासीन मध्यस्थद्वेष्य बंधुषु साधुष्वपि च पापेषु समबुद्धिर्विशिष्यते. विनोबाजी म्हणतात, शत्रुमित्र उदासीन मध्यस्थ परका सखा असो साधु असो पापी समपाहे विशेषतो. अर्थ असा आहे की सुहृद मित्र, वैरी, उदासीन, मध्यस्थ, द्वेष्य आणि बंधुगणांच्या ठिकाणी धर्मात्मा जो असतो की नाही तो सुद्धा या आणि पापी सुद्धा या सगळ्यांच्या ठाई समभाव ठेवून वागणारा माणूस हा अत्यंत श्रेष्ठ आहे. म्हणजे आपल्याला माहितीये की अशी वृत्ती यालाच साधू वृत्ती, सज्जन वृत्ती किंवा आपण ज्यांना म्हणजे समर्थ, सगळ्यांचं सगळं काही ते झेलायला समर्थ असतात म्हणून समर्थ. एका साधूची तुम्हाला ती गोष्ट माहीतच असेल ना, की तो अर्घ्य देण्यासाठी म्हणून नदीच्या पात्रात उतरलेला असतो आणि अर्घ्यासाठी असं पाणी ओंजळीत घेतो तर हातात त्याच्या एक विंचू येतो आणि तो विंचू त्याला डंख करतो. साधू शांतपणे ते पाणी असं सोडून देतो, कारण कितीही म्हटलं ना तरी थोडीशी प्रतिक्षिप्त क्रिया ही होऊ शकते. त्याप्रमाणे ते पाणी सोडून देतो. पुन्हा अर्घ्यासाठी म्हणून ओंजळीत नवीन पाणी घेतो. पुन्हा तीच विंचवाची इंगळी ती पुन्हा डसते. दोनदा तीनदा होतं आणि आजूबाजूला त्या साधूचे शिष्य पण असतातच ना तिथे आंघोळीसाठी आलेले. ते म्हणतात शेवटी न राहून, साधू महाराज जरा थांबा, आपण थोडंसं बाजूला व्हा, दुसरीकडून ओंजळ भरा. तुम्ही परत परत तिथूनच ती ओंजळ भरताय आणि ती परत परत विंचवाची इंगळी तुम्हाला डंख मारतीये. तुम्हाला राग येत नाही, तिला ठेचावं, तिला मारावं असं वाटत नाहीये. त्यावर साधू उत्तर देतात, विंचवाची इंगळी ती तिचा जो काय धर्म आहे तो निभावते. डंख मारणं हा तिचा धर्म आहे, स्वभाव धर्म आहे. आणि माझा स्वभाव धर्म आहे की सगळ्यांच्या ठाई समबुद्धी, सगळ्यांना क्षमा करायचे. माझ्या ठाई कोणीच माझा शत्रू नाही, कोणीच माझा मित्र नाही, कोणीच माझा आप्त नाही, कोणीच माझा परका नाही. सगळे कसे मला माझ्या म्हणजे आपण इथे हे जे शब्द दिलेत ना की सुहृद आहेत, मित्र आहेत, बंधुगण आहेत किंवा आपण म्हणतो की म्हणजे वैरभावच नाहीये ना मनामध्ये, म्हणून द्वेष भाव नाहीये, म्हणून मी हे करू शकतो आहे. तर तसं आहे की समबुद्धी विशेष्यते, म्हणजे सगळ्यांकडे बघण्याची बुद्धी सम आणि समत्व भावाने जो सर्वांकडे पाहतो तो माणूस विशेष्यते म्हणजे विशेष प्रकारचा आहे, तो श्रेष्ठ आहे हे नक्की जाणावं. आणि मग आता या सगळ्या शब्दांची थोडीशी उकल आपण बघूयात. पहिला जो आहे ना तो सुहृद. आता सुहृद म्हणजे काय, तर कुठल्याही प्रकारची परत फेडीची अपेक्षा न करता जो आपल्यासाठी भरभरून करतो तो सुहृद. अगदी हृद म्हणजे हृदयापासून, त्याचा उच्चार सुद्धा विशिष्ट पद्धतीनं केला ना की खरंच हृदयापासून म्हणजे कसं अंतःकरणापासून एखाद्याचं मन आपल्याला जाणतं. आपण म्हणतो बघा व्यवहारात टेलिपथी, अगं आजच सकाळी मी ना तुझी खूप अगदी आठवण काढली होती. आणि आठवण कशा गमतीच्या असतात ना, कधीही कुठल्याही वेळेला येत असतात. म्हणजे अंगणामध्ये सहज आपण फुलं काढत असतो, आपल्याला आपल्याला सखीची आठवण येते. सकाळी सकाळी चहा करत असतो तेव्हा अशीच कुणाची तरी आठवण येते. काय सांगावं मनाचं, कधी कुणाची कुठे आठवण काढेल भरोसा नाही, पण आठवण येते आणि ती इतकी कधी कधी मनापासून येते की तो जो सगळा माझ्या आठवणींचा भाव असतो त्या भावाच्या लहरी होतात आणि त्या लहरी अगदी थेट माझ्या सखीच्या मनापर्यंत जाऊन भिडतात. हो, घेतलाय ना अनुभव. तिचाही तोच भाव तिथे जागृत होतो आणि कर्मधर्म संयोगानी योगायोगानी म्हणा आमचा आपला फोनही होतो, काहीतरी संदेश तरी दिला घेतला जातोच जातो. हे जे सगळं असतं ते सुहृद की अगदी मनापासून, त्याच्यामध्ये ना देवाणघेवाणीची अपेक्षा नसते, सहज घडतं. मला वाटतं मी फोन करायला जाते त्याच वेळेला तीही अगदी अपेक्षितच असते, जसं काही ठाऊक असतं की आज माझा फोन येणार. हा जो भाव आहे हा सुहृद की मी म्हणजे मनातला संवाद
माझ्या त्या सुहृदाबरोबर मी करू शकते आणि खरोखर ज्या क्षणी मला वाटेल त्या क्षणी, ज्या क्षणी मला आठवण येईल त्या क्षणी, आणि तो सगळा संवाद नेमकेपणाने त्याच्यापर्यंत पोचतो. म्हणजे शब्द नको कळू देत, भाव कळतो. आणि तोच असतो तो सुहृद, की जो माझ्यापासून कितीही अंतराने दूर असो किंवा काही, त्याच्यामध्ये हे कुठले अडथळे येतच नाही. बस फक्त माझं मन जाणतो तो सुहृद, आणि तो तितकंच भरभरून मला देत असतो, मीही तितकंच भरभरून त्याला तिला देतच असते. आता मित्र, ददाती प्रतिगृह्णाती, जो देतो घेतो, देवाणघेवाण, गिव्ह अँड टेक रिलेशनशिप थोडीशी असते. मित्र, आपण त्याला मित्र म्हणतो. मला आठवतंय आम्हाला एकदा असंच एका कॉलेजमधल्या सरांनी सांगितलं होतं. असंच आम्ही मधल्या सुट्टीत जरा हसत खिदळत डबा खात होतो. मला म्हणाले, केवढा तुमचा सगळा मोठा ग्रुप आहे, सगळ्याच तुम्ही एकत्र मैत्रिणी का? म्हटलं हो, आम्ही सगळ्याच मैत्रिणी. मग त्यावर ते असे जरा काहीतरी आमच्याशी गप्पा मारत मारत सांगत होते. म्हणे काही ठिकाणी भेद करतात हो लोक. हा माझा क्लासमेट आहे, हा माझा बेंचमेट आहे, हा माझा स्कूलमेट आहे, हा माझा व्हॅनमेट आहे. हा सगळा प्रकार हा आपल्याकडे नव्हता नाही का पूर्वी, आपल्या लहानपणी. हा मधल्या काळात आला की हा माझा मित्र आहे, पण कुठल्या कारणापुरता, तर तो वर्गात माझ्या बाकावर शेजारी बसतो, बस तेवढीच आमची मैत्री. त्याच्या पलीकडे मला माहित नाही. व्हॅनमध्ये तो माझ्या एकाच व्हॅनमधून आम्ही स्कूलला येतो जातो, म्हणून तो माझा मित्र. तर ते सगळं असंच आठवणी सांगत होते. म्हणून म्हटलं की मित्र हा थोडासा सुहृद ह्या कल्पनेपेक्षा थोडीशी त्याची कॅटेगरी वेगळी असू शकते. आणि अरी म्हणजे तर शत्रू आपल्याला माहितीच आहे. म्हणजे मित्र म्हणजे आपला मित्र आणि अरी म्हणजे शत्रू. आता उदासीन, उदासीन म्हणजे मराठीमध्ये आपण म्हणतो काय उदासीन सगळं वातावरण झालंय, काय याची उदासीन अवस्था झालीये, तर तो अर्थ इथे अपेक्षित नाहीये. आसीन म्हणजे वरती बसलेला. कशामुळे? तर विचारांमुळे, कृतीमुळे किंवा आचरणामुळे. कारण त्याचे विचार कसे आहेत? उच्च विचार आहेत. तो आहे कसा? निपक्षपाती आहे. किंवा असा जो असतो म्हणजे उदासीन म्हणजे कसं आहे की तुझं चांगलं झालं तरी त्याला काही फरक पडत नाही, त्याचं चांगलं झालं तरी त्याला काही नाही. म्हणजे कुणाचं का चांगलं होऊ दे, त्याला काहीच त्याचं पडलेलं नाहीये. ठीक आहे, दोन्हीकडे त्याचा भावच कारण समान आहे. आणि ठाऊक आहे एक कोणतरी पहिला नंबर घेणार वर्गात तर दुसऱ्याचा दुसराच नंबर येणार आहे. तर असा असतो हा उदासीन. मध्यस्थ म्हणजे आपल्याला माहितीये की दोन बाजूंचा झगडा किंवा काही तंटा बखेडा माजतो तेव्हा एखादी व्यक्ती मध्यस्थाची भूमिका घेते आणि ती दोघांचंही भांडण सोडवण्याचा प्रयत्न करते. खरं म्हणजे असं करण्यामुळे व्यवहारात आपण बघतो तेव्हा प्रत्येक वेळेला त्याला काही मिळणार असतं म्हणून नाही, पण एखाद्याची ती स्वभावाची पद्धत असते, वागण्याची पद्धत असते. बेचैन होतं त्याला, का उगाच भांडतायत. आणि गेले 8 दिवस बघतोय, गेले महिनाभर बघतोय, रोज सकाळी ठराविक या कारणावरून अगदी किती माहिती आपल्याला. म्हणजे बिल्डिंगमध्ये गाडी पार्किंगवरून भांडण असू शकतं, जिन्यात केर कुणी जास्त केला याच्यावरून आपली बिल्डिंगमध्ये समोरच्या घरामध्ये भांडणं असू शकतात. काय कोणी कोणी जिन्यामध्ये आपल्या वैयक्तिक घरातल्या कुंड्या मांडून ठेवतं त्याच्यावरून भांडणं असतात. काय नाना तऱ्हेची. म्हणजे खरं म्हणजे एकोप्याने राहण्यासाठी म्हणून एवढ्या बिल्डिंग नाही तर प्रत्येकाचे स्वतंत्र प्लॉट होते, लोकांनी ते विकले, तिथे बिल्डिंग उभी झाली, अनेक घरं तिथे राहायला आली, पण ती गुण्या गोविंदांनी नांदतात का हा खरंच बघण्यासारखा प्रकार असतो. मग कधी कधी या अशा सोसायटीतल्या आपापसातल्या भांडणांमध्ये एखादा कोणीतरी म्हणजे सोसायटीचा सेक्रेटरी असतो, चेअरमन असतो, तो थोडीशी मध्यस्थाची भूमिका बजावतो. तो काहीतरी त्यांच्यामध्ये सलोखा निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. असा असतो मध्यस्थ. कारण तो दोघांचंही आणि शेवटी असं आहे रोज त्यांची सकाळ सकाळी जर भांडणं सुरू झाली तर सगळ्यांनाच त्याचा मनस्ताप होतो. त्यापेक्षा सोडवा बाबांनो हा बखेडा. तसंच लग्न वगैरे आपण जेव्हा ठरवतो त्यावेळेला सुद्धा वधू पक्ष वर पक्ष उगाच कुठल्या तरी फुटकळ कारणावरून अडत असते गाडी. पूर्वीच्या काळी तर हुंडा वगैरे ह्या गोष्टीवरून तर फार अडायच्या गाड्या. मानपान किती लोकांचा करायचा, म्हणजे मानाच्या साड्याच घेणार का काय याच्यावरून गाड्या अडायच्या. मग तिथं कोणीतरी मध्यस्थ नक्की अपेक्षित असायचा. आणि आजकाल नारायणासारखी भूमिका करून
सगळ्या दोन्ही बाजू अगदी हुशारीने हाताळणारे थोडेसे मध्यस्थ, वेगळ्या म्हणजे तो थोडासा जुना जमाना झाला म्हणायलाही हरकत नाही, पण निरपेक्ष हा भाव मात्र नक्की असतो. द्वेष्य म्हणजे काय की द्वेष भावना, दुसऱ्याचा राग करायचा, तिरस्कार करायचा, मत्सर करायचा आणि त्याच्यासाठी मग कटू शब्दच बोलायचे. कारण दुसऱ्याला ना राग आलाच पाहिजे ना, माझा स्वभावच तसा झालाय ना, मी कायम असा उंटासारखा तिरकाच चालणार आहे ना, सरळ चालणंच मला ठाऊक नसणार आहे, कायम जाणार तो दुसऱ्याला धडकच मारून जाणार, मग माझा राग येणारच ना, ही अशी भावना तर अशीही नको आहे. बंधू म्हणजे आपण म्हणतो की बंधू भाव म्हणजे तू आणि मी हे एका भावनेने आपण एकत्र जोडले गेलो, तर मग साहजिक आहे ना की आता घरी जेव्हा दोन भाऊ म्हणतो आपण, दोन बहिणी म्हणतो, दोन बहीण भाऊ म्हणतो, तर त्यांनी आपापसात फार ताणून तुटेपर्यंत भांडू नये अशी पहिल्यापासूनची सगळ्यांचीच अपेक्षा असते की अरे बाबांनो, दोघं सख्खे भाऊ आहेत, काय एवढं भांडताय, हे सगळ्या कुणीही झालं तरी त्यांना असंच समजवणार आहे. मग तसंच आपण जर बंधुत्व भाव आपल्या शेजाऱ्या पाजाऱ्यांशी किंवा आपल्या म्हणजे समाजामध्ये अनेकांबरोबर जर आपला निर्माण झाला असेल आपल्या चांगल्या स्वभावामुळे, तर असे अनेक बंधू एकमेकांचे झाल्यामुळे थोडंसं समाजामध्ये सामंजस्य, सलोखा नक्कीच निर्माण होईल ना. तर असा हा झाला बंधू. आणि याच्यानंतर साधू. आता साधू, आत्ताच मी साधूची गोष्ट सांगितली, फक्त जटा वाढवल्या आहेत किंवा ते तशा पद्धतीचा वेश परिधान केलाय, हातामध्ये एक कमंडलू आहे, एक जपमाळ आहे, मृगाजिनावर पद्मासन घालून बसलं म्हणजे साधू होता येत नाही. साधू होणं म्हणजे साधायचंय. म्हणजे काय साधायचंय तर कार्यभाग, म्हणजे आपला फायदा नाहीये साधायचा, तर ईश्वराला आपल्याला प्राप्त करायचंय ही गोष्ट साधायची आहे. म्हणजे साधण्यासाठी तर खूप अनेक गोष्टी व्यवहारातल्या असू शकतात, पण मला माझा म्हणजे जे आपलं आत्मतत्व आहे किंवा माझ्यात काय नक्की ईश्वरी अंश दडलेला आहे, मी नक्की कोण आहे हे शोधायचं आहे, ते मला साधायचंय, ते शोधणं मला साधायचंय, अशी वृत्ती म्हणजे साधू. आणि नंतर पुढे आहे पापी. आता पापी तर माहितीये निषिद्ध मार्गांचं अनुसरण करणारे ते सगळे पापी. कायम दुराचार, जे करू नये ते सगळं करणार म्हणजे ते पाप करणार. दुसऱ्याला दुखवणार, दुसऱ्याला इजा पोचवणार, दुसऱ्याची लूटमार करणार, सगळं जे निषिद्ध ते सगळं करणार म्हणजे तो पाप करणार. आणि आता हे सगळं जेव्हा आपण बघतो तेव्हा या सगळ्या विविध स्वभावाचे हे पैलू, बरं गंमत अशी आहे की हे सगळे स्वभावाच्या जर वृत्ती धरल्या तर त्या प्रत्येकामध्ये यातला थोडा भाग सुद्धा डोकावणारा असू शकतो आणि यातून बाहेर पडायचं आहे. हा सगळा भेद आहे. आता भेद तर स्त्री पुरुष भेद आहे, गरीब श्रीमंत भेद आहे, हुशार किंवा मंद असा भेद आहे. हा फरकही करायचा नाहीये. वास्तविक पाहता आपण जन्माला येताना परमेश्वराने सगळ्यांना माणूस म्हणूनच जन्माला घातलेलं आहे. स्त्री अथवा पुरुष थोडासा फक्त भेद ठेवलेला आहे. बाकी जरी तो भेद असला तरी सगळ्यांचा देह हा पंचभूतांपासूनच निर्माण झालेला आहे. सगळ्यांना श्वसनासाठी हवाच लागते, जेवायला अन्नच लागतं, पिण्यासाठी पाणीच लागतं, काहीही फरक नाही. आजार सुद्धा बघाल तर सगळ्यांना शारीरिक आजार, मानसिक हे सगळे आजार सुद्धा स्त्री अथवा पुरुष सगळ्यांचे सारखेच असतात. थोडाफार पडतो तो स्वभावानुसार, तुमच्या राहणीमानानुसार फरक पडतो, नाहीतर बाकी सगळं इथून तिथून सारखंच, काहीही फरक नाही. अशा रीतीनं हे जे समबुद्धी आहे तर ही आपल्याला जे परमेश्वराने अर्जुनाला सांगितलेले आहे की हा सगळा आपल्याला ध्यानयोग साधण्यासाठीची ही सगळी पूर्वपीठिका आहे. आणि मग आता भगवंत पुढे 10व्या श्लोकात अर्जुनाला सांगतायत. श्लोक असा आहे, योगी युञ्जीत सततमात्मानं रहसि स्थितः एकाकीयत चित्तात्मा निराशीर परिग्रहः. विनोबाजी म्हणतात, साधके चित्त बांधूनी इच्छा संग्रह सोडूनी
आत्म्यास नित्य जोडावे एकांती एकलेपणे. अर्थ असा आहे की मन आणि इंद्रिय यांच्या सहित शरीराला वश करून घेणाऱ्या संग्रहरहित आशारहित ध्यानयोग्यानं एकटच एकांत स्थानी स्थित होऊन आत्म्याला निरंतर परमात्म्यामध्ये लावावं. आपण मागच्या श्लोकांमध्ये दोन भगवंतांनी दिलेल्या संज्ञा बघितलेल्या आहेत की विजितेंद्रिय आणि समलोष्टाश्म कांचनहा. त्याच्यानंतर आपण आता समबुद्धिर्विशेष्यते हेही बघितलं. आणि आता या श्लोकामध्ये यतचित्तात्मा असं म्हटलंय. चित्त म्हणजे इंद्रिय, मन आणि बुद्धी, आणि ज्यानं हे सगळं जिंकलेलं आहे किंवा जिंकलंय म्हणजे काय तर त्याच्यावर ताबा प्राप्त केलेला आहे. म्हणजेच बघा ना की इंद्रियांनी कुठले भोग कधी भोगायचे, किती प्रमाणात घ्यायचं, ह्या सगळ्यावर त्याचं नियंत्रण आहे. आता मनाने सुद्धा किती मनाला थकवायचं, किती त्याच्याकडनं चांगलं काम करून घ्यायचं, बुद्धी कशी तल्लख ठेवायची, ह्या सगळ्या गोष्टींचा त्यांनी व्यवस्थित विचार केलेला आहे. त्याला जसं हवं तसं तो हे सगळं कार्य सिद्धीस या इंद्रियांच्या मदतीने नेतो. तो झाला यतचित्तात्मा. आणि हाच यतचित्तात्मा आता साधना करायची आहे ना आपल्याला, याच्यानंतर भगवंत सांगणार आहेत. त्याच्यासाठी प्रचंड आत्मबल साधायचं आहे, अनेक गोष्टींचा संन्यास करायचा आहे, म्हणजे अनेक गोष्टींचा त्याग करायचा आहे, त्याचं कडक व्रताचरण करायचंय. मग एकाकी रहस्य स्थित हा म्हणजे एकटं राहण्याचा अभ्यास करायचा आहे. त्याच्यासाठी काही हिमालयात दूर जायचं नाहीये, तर आहोत तिथं सुद्धा एकटं राहायचं आहे. म्हणजे प्रत्येक वेळेला तुसड्यासारखं एकटं राहायचंय असंही नाहीये. चार माणसात राहून सुद्धा आपण थोडासा अलिप्तपणा नक्की वेळ प्रसंगी दाखवू शकतो. प्रत्येक वेळेला प्रत्येकाच्या प्रत्येक गोष्टीत ना खुपसायची गरज आहे का, हे जरी आपल्या स्वभावात असेल, ते जरी कमी केलं तरी तो अलिप्तपणा आपल्याला कुठल्याही चांगल्या गोष्टीसाठी, कामासाठी नक्की उपयोगी पडतो. म्हणजे आपल्याला माहितीये की बाहेर कितीही गोंधळ चालणार आहे, मला पाहिजे म्हणून बाहेर रस्ता आता माझ्यासाठी शांत नसणार आहे, पण तरी सुद्धा मी माझं मन मात्र शांत नक्कीच ठेवू शकलो पाहिजे. आणि हा सगळा विचार करायचा आहे ध्यानयोगाच्या सुरुवातीच्या काळामध्ये. कारण योगी युंजित सततम आत्मानम म्हणजे आत्म्याला आत्म्यामध्येच शोधायचं आहे, स्वतःचं परीक्षण करायचं आहे. या सगळ्या विवेचनानंतर उद्याच्या भागामध्ये आपण पुढचा श्लोक पाहणारच आहोत. तोपर्यंत हरिओम.